महत्त्वाची बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची बातमी आहे। तुळजापुरात पार्किंगच्या नावाखाली वसुली सुरू होती, भाविकांची लूट केली जात होती। हे प्रकरण जिल्हा प्रशासनाने बघितलं, म्हणजे आमच्या बातमीची दखल घेतली आणि त्यानंतर नगरपालिका मुख्याधिकारी यांना नोटिसा काढलेल्या आहेत। खासगी दलालांकडून दिवसा ढवळ्या लूट सुरू होती। न्यूज 18 लोकमतने स्टिंग ऑपरेशन करत हा प्रकार उघडकीस आणला। आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांच्याशी आपण बोलूया। बालाजी, पार्किंगच्या दरम्यान काही व्यक्ती उभे होते, एक महिला सुद्धा तिथे होते, तुम्ही त्या सगळ्यांशी बोललात, त्यांना विचारल्यावर ते उत्तर देऊ शकले नाहीत की हे पैसे कशाचे तुम्ही घेताय, काय अधिक माहिती आता इम्पॅक्ट आलाय? सुवर्ण ऐकून जर बघितलं तर तुळजाभवानीला जे आहे ते रोज हजारो नाही लाखोच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येत असतात। मात्र हे येताना मोठे चारचाकी वाहनं घेऊन येणाऱ्याची संख्या मोठी आहे आणि हीच वाहनं पार्किंग करण्याच्या नावाखाली जो आहे तो गोरखधंदा सुरू होता। बनावट पावत्या ज्या आहेत त्या नगरपालिकेच्या नावानं बनवल्या जायच्या। सुवर्ण एका गाडीला 50 रुपये म्हणलं तरी दिवसाकाठी लाख रुपये हे गोळा केले जात होते। हे गोळा कोणाच्या आशीर्वादाने केले जात होते। आपण जे स्टिंग ऑपरेशन केलं त्याच्यात हे उघडकीस आलं की जे दलाल होते त्या दलालांना उत्तर देण्यात आले नाहीत। मग आपल्याला जिल्हा प्रशासनाने आपली बातमी पाहिल्यानंतर आपल्याकडून जे पुरावे होते आपण स्टिंग ऑपरेशन मध्ये घेतलेले पावत्याचे, ते पावत्याचे पुरावे मागून घेतले। त्या आधारे जिल्हाधिकारी यांनी जे आहे ती मुख्याधिकाऱ्यांनी विचारणा केली। मुख्याधिकाऱ्यांनी जे आहे ते खाली कर्मचारी जे आहेत संबंधित नगरपालिकेचे अनिल बी पारधे यांना विचारण्यात केलेली आहे आणि नगरपंचायत अधिनियमानुसार आपण याचं जर समाधानकारक उत्तर दिलं नाही तर आपल्यावर निलंबनाची कारवाई का करण्यात येऊ नये अशा पद्धतीची नोटीस काढलेली आहे। एवढंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांशी आपण या बाबतीत बोललो तर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की निश्चित नोटीसच नाही तर गुन्हे देखील दाखल आपण करूया। त्यामुळे नक्की बालाजी, हे न्यूज 18 लोकमतच्या बातमीचं यश आहे। या बातमीचा पाठपुरावा असाच करत राहूया। तुर्तास धन्यवाद बालाजी।